की मार्गशीर्ष महिन्यामध्ये कलशावरती जो नारळ ठेवतात किंवा इतर पूजेमध्येही कलशावरती जो नारळ ठेवला जातो त्याचं पुढे काय करायचं. अर्थातच ज्यावेळेस तुम्ही देवीचं स्वरूप म्हणून तो कलशावरती नारळ ठेवता त्यावेळेस ते देवीचं मुख असतं, किंवा तुम्ही पूजेमध्ये जेव्हा कलश ठेवता आणि कलशावर नारळ ठेवता त्यावेळेस ते वरुणाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे ह्या दोन्ही नारळांना फोडायचं नाहीये. बरीच मंडळी हे नारळ फोडून खातात, तर तसं चालणार नाही, कारण ते आपण मुख स्वरूपामध्ये त्यांची पूजा केली आहे. मग नारळ कुठला फोडून खायचा असतो की जो पूजेच्या दरम्यान त्या पूजेच्या बाजूला ठेवलेला असतो, जो कुठल्याही कलशावर नसतो, आणि तुमचे गुरुजी किंवा तुमच्या ओटीमध्ये तो नारळ फळांसोबत दिला जातो, तोच नारळ फोडून खायचा असतो. त्यामुळं जर असा नारळ विसर्जन करायचा झाला तर बादलीभर पाण्यामध्ये तो 3 वेळा आपण गणपती विसर्जन करतो तशा पद्धतीने वर खाली करावा आणि नंतर गार्डन मध्ये कुठेही तो जमिनीमध्ये पुरावा. त्याचं जर झाड झालं तर उत्तम.